पूर्णांक असतात ते समजलं पाहिजे. समजलं का तुम्हाला? 1 2 3 4 5 6 अशा अनंत संख्या त्या पूर्ण संख्या आहेत. जी संख्या अशी लिहिलेली असते 1 2 3 4 5 अशी लिहिलेली असते ती पूर्ण संख्या असते, पूर्णांक संख्या असते. आणि आपल्याला शिकायचं आहे काय? अपूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या शिकायच्या. हा एक गोल आहे, हा काय आहे? गोल. किंवा समजा तुमच्या घरचं उदाहरण घ्या, भाकरी. एक गोल भाकरी किंवा एक चपाती, एक पूर्ण चपाती, एक भाकरी किंवा एक चपाती किंवा गोल फाडलेला कागद, पूर्ण गोल असलेला कागद किंवा गोल. हा पूर्ण एक गोल आहे. किती गोल आहे? हा एक पूर्ण गोल आहे. तर तुम्हाला अपूर्णांक शिकायचे आता. तर बघा या अपूर्णांकामध्ये आपल्याला या एका वस्तूचे, एक वस्तू आहे समजा, गोल वस्तू आहे समजा किंवा एक भाकरी अशी समजा, एका भाकरीची आपल्याला, तर बघा एका वस्तूचे आपण 2 भाग केले. किती भाग केले? तर आपल्याला अपूर्णांक शिकायचे आहे. कोणती एक पूर्ण वस्तू घ्यायची आणि त्या वस्तूचे आपल्याला किती भाग केले? आपण 2 भाग केले त्याचे. मग हा 2 भागापैकी एक भाग मी काय केलाय? एक वस्तू घेतली मी पूर्ण आणि त्या वस्तूचे किती भाग केले? 2. एका वस्तूचे किती भाग केले रे? 2 भाग केले. किती केले? 2. आणि त्यापैकी किती भाग मी रंगवलाय? एक भाग रंगवलाय. इथे रेष ओढायची आणि त्याच्यावर मी रंगवलेला भाग दिलाय. बघा एका वस्तूचे 2 भाग केले, म्हणजे ती वस्तू समजा एक भाकरी घेतली, त्याचे 2 भाग केले आपण एका भाकरीचे. किती भाकरी म्हणतोय आपण एका भागाला? एका भाकरीचे आपण 2 भाग केले. त्या एका भागाला किती भाग? अर्धी भाकरी म्हणतोय. तसंच हा अर्धा भाग झाला. तो अपूर्णांकामध्ये कसा दाखवायचा आहे? रेषेची, त्या रेषेच्या खाली 2 लिहायचे आणि एका वस्तूचे 2 भाग केले, म्हणजे ती संख्या खाली लिहायची. एका वस्तूचे जेवढे भाग केले ती संख्या किती रेषेच्या खाली लिहायची. कळलं का? एका वस्तूचे जेवढे भाग केले ती संख्या खाली लिहायची आणि त्या केलेल्या भागापैकी किती भाग घेतलाय किंवा किती भाग रंगवलाय तो वर लिहायचा. कळलं का? मग गणितीय भाषेमध्ये हा जो अर्धा भाग आहे काय म्हणायचं त्याला? अर्धा. काय म्हणायचं त्याला? अर्धा. त्याला अर्धा म्हणायचं. त्याचं वाचन कसं करायचं रे? वरच्या संख्येला काय म्हणायचं? वरच्या संख्येला अंश म्हणायचं आणि खालच्या संख्येला खाली काय म्हणायचं? छेद. खाली काय म्हणायचं रे? छेद म्हणायचं. बघा त्याचं वाचन कसं करायचं रे? कोण सांगल? 1 अंश छेद 2. 1 अंश छेद 2. 1 अंश छेद 2 म्हणजे किती? अर्धा. अर्धा कसा दाखवायचा? 1 अंश छेद 2. 1 वर लिहायचं, रेष ओढायची आणि त्या रेषेच्या खाली 2 लिहायचे. 1 अंश छेदचा अर्थ समजला का? एका वस्तूचे आपण समान 2 भाग केले, समान का सारखे 2 भाग केले, तर खाली लिहायचे. किती पण भाग केलेले असतील, एका वस्तूचे 8 भाग केले असतील, ते खाली लिहायचे छेदामध्ये. आणि रेषेच्या वर जेवढा भाग घेतलाय किंवा जेवढा भाग रंगवलाय तो कुठे लिहायचा? वर लिहायचा अपूर्णांकामध्ये. त्याचं वाचन कसं करायचं? 1 अंश छेद 2. अपूर्णांकामध्ये अर्धा भाग असा दाखवायचा असतो. 1 अंश छेद 2. अर्धा. आणि तुम्हाला पेपर तपासताना जर एखादा प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिला नाही किंवा अर्धाच लिहिला तर अर्धा मार्क देतो आम्ही. तर तो अर्धा मार्क कसा देतो आम्ही? असा देतो. 1 अंश छेद 2 असं लिहितो आम्ही. अर्धा पडला म्हणजे 1 अंश छेद 2. हा किती झाला मग? अर्धा झाला. एका वस्तूचे मी 4
गणितामध्ये अपूर्णांकामध्ये असा दाखवायचा असतो 3/4. त्याला काय म्हणायचं? पाऊल. काय म्हणायचं रे? पाऊल. कसं वाचायचं? वाचा 3/4. हा समजला का भाग तुम्हाला? सगळ्यांना? बघा, एका अपूर्णांकाचे 4 भाग केले, त्या 4 भागापैकी आपण 3 भाग रंगवले किंवा घेतले, त्यालाच म्हणायचं पाऊल. तो गणितामध्ये कसं दाखवायचा? 3/4. त्याचं वाचन कसं करायचंय? 3/4. जुन्या काळामध्ये आणि पूर्वी 3/4 म्हणायचे. किती म्हणायचे? 3/4. पण आता नवीन पुस्तकामध्ये त्याचं वाचन 3/4 नाही सांगितलं, 3/4 असं करायला सांगितलं. समजलं का? हा भाग सगळ्यांना पाव, पाऊण, अर्धा भाग समजला तुम्हाला? आणि त्यानंतर काय असतं परत? आता आपण अर्धा भाग शिकलो, पाऊण भाग शिकलो आणि हा आपण सुरुवातीलाच काढला होता. हा एक भाग झाला. काय झाला? हा एक भाग झाला. पण त्याला आता हा एक आहे, हा पूर्णांक नाहीये, पूर्ण आहे, पूर्णांक संख्या आहे. एक प्रकार सांगायचे आपल्याला. काय करायचंय? अपूर्णांकाचे प्रकार. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. कोण सांगणार रे? त्या नावातच आहे बघा त्या अपूर्णांकाचा. समच्छेद अपूर्णांक सांगा. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समच्छेद. समच्छेद म्हणजे समान म्हणजे काय? सारखा. बघा, समान छेद. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाला काय म्हणायचंय? काय म्हणायचं? समच्छेद अपूर्णांक म्हणतात. समच्छेद अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. छेद कुठं असतो? वर असतो का रेषेच्या खाली? छेद ना? हा, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. त्याची उदाहरणं बघा. समान छेद म्हणजे बघा 1/4, 3/4, 2/4, 5/4 हे झाले समान छेद. समान छेद असणारे अपूर्णांक. सगळ्यांचा छेद किती आहे? 4, 4, 4. पुण्याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक. छेद अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. तर छेद कुठं असतो? खाली. मग अशी काय पाहिजे आपण? समान छेद असणारे अपूर्णांक. आता भिन्न छेद असणारे अपूर्णांक. 1 1/5, 1/3, 2/6. आपण काय पाहिलं ते भिन्न छेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. बघा आता या ठिकाणी प्रत्येकाचा छेद वेगळा आहे की नाही? 1/5, 1/3, 2/6, 4/8. प्रत्येकाचा छेद वेगळा आहे, त्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. छेद जर समान असला तर समच्छेद अपूर्णांक म्हणायचे त्याला. समजलं? एवढा भाग समजला? आता यानंतर आपल्या उद्याच्या भागामध्ये अपूर्णांकांचा लहान मोठेपणा शिकायचा आहे. काय म्हणायचं? लहान मोठेपणा. जसं आपण पूर्ण संख्येमध्ये संख्यांचा लहान मोठेपणा पाहिला की नाही? लहान चिन्ह कसं द्यायचं? हे असं द्यायचं. मोठं चिन्ह असं. आणि दोन्ही संख्या समान असतील तर बरोबर चिन्ह द्यायचं. की हे चिन्ह आपल्याला अपूर्णांकामध्ये